आम्ही कुठल्याही गोष्टीवरती आमचं कधी पटकन एकमत होत नाही. तेव्हा पण आमचे वादावाद व्हायचे, रुसवे फुगवे व्हायचे. म्हणजे हा कधी कधी बोलायचाच नाही माझ्याशी. मला कळायचं नाही का नाही बोलते, काय झालंय. आता मी राईट घ्यायला असं स्टेअरिंग असं करायला गेलो की राईटला नसून जायचं, मी गपचूप लेफ्टला वळवतो. आमच्या आधीचं जनरेशन काय किंवा आमची जनरेशन काय, डिवोर्स हा ऑप्शनच अवेलेबल नव्हता. त्यांना खूप प्रॅक्टिकल होत चाललं. मला काही तुझी गरज नाही, हा मुद्दाच नसतो. जसं ब्रेकअप होतं ना प्रेमात, तसं हल्ली डिवोर्स होतो. कुठल्याही गोष्टींची अपेक्षा न ठेवता तुम्हाला ते प्रेम करता आलं पाहिजे. आणि असं मुसमुसण्याचा आवाज आपला पुढच्या ह्याच्यावर म्हणून काय दुखतंय का वगैरे असं चौकशी करतो. 2 मिनिटं पुढे आल का तेव्हा मला आवाजाव करायची, जे साऊंड ऑपरेट करायचे ते म्हटलं नाही तिने बोलवलंय. सासूचा ऍक्सेप्टन्स हा खूप महत्वाचा आहे. ठीक आहे, मग हे बा आम्ही आमच्याकडे असं करतो, आपण असं करूया असं म्हणून शिकवला तर तिलाही तो तसा येऊ लागतो. 350 स्क्वेअर फीट मध्ये 13-14 माणसं आम्ही एकत्र राहत होतो. तिच्या घरी 3च माणसं, आई मी करते असं म्हणून ती बसायची. आमच्याकडे 40-42 चपाती लागायची. हा चुकला होता ना ह्याच्या, म्हणून तो नॉर्मल लगेच होऊ शकतो. मी कशी होणार आहे. काही झालं तुम्ही एक छान मस्त हक्क. माझ्यामुळे एखादा माणूस दुखावलं जात आहे, दुखावलं गेलं, दुखावलं जाऊ शकतं याची जाणीव प्रत्येकाला असली काही प्रॉब्लेम. लग्नाच्या 30 वर्षानंतर आयुष्य कसं जगता आलं पाहिजे हे जर जाणून घ्यायचं असेल तर असं एक सुंदर कपल आपल्यासोबत आहे की आपल्याला विविध प्रश्न जर पडले असतील तर त्यांच्याकडनं ती उत्तरं मिळणार आहेत. कारण असं कसं राहू शकतात, म्हणजे 30 वर्षानंतर इतकं प्रफुल्लित, इतकं मस्त, इतकं उत्साही, आणि खरं लग्न एन्जॉय कसं करायचं हे त्यांच्याकडनं शिकायला हवं. आयुष्य कसं एन्जॉय करायचं, असं छान आपल्या सगळ्यांचं आवडतं कपल आज लोकमत फिल्मीच्या मंचावर आलेलं आहे. अर्थात ते म्हणजे अविनाश नारकर आणि ऐश्वर्या नारकर. हॅलो, नमस्कार. तुमचं खूप खूप स्वागत लोकमत फिल्मीमध्ये. थँक्यू. ऐश्वर्याताई, पहिला प्रश्न तुला, लेडीज फर्स्ट. लग्नासारखा विषय आहे. सो जसं मी म्हटलं की लग्नाच्या 30 वर्षानंतर आयुष्य कसं जगता आलं पाहिजे तर ते तुमच्याकडे पाहून शिकावं. मला एक पहिला प्रश्न असा आहे की आता जर माझ्या लग्नाला एक 10-12 वर्ष होता, 10 वर्ष उलटून गेली आहेत, तर मला नेहमी वाटतं की अजून ते चांगलं टिकवण्यासाठी, अजून त्याच्यामध्ये मस्त छान छान आनंद पेरण्यासाठी काय बरं करावं, अनेकदा प्रश्न पडतो. आणि तुमचं ना, मी बऱ्याचदा माझ्या नवऱ्यालाही त्या रील्स दाखवते आणि अरे असं कसं तुला जमेल काय, म्हणजे 30 वर्षानंतर ते उत्तरं कधी कधी हवी तशी मनाला मिळत नाहीत आणि मग तेव्हा तुम्हाला विचाराविषयी वाटतात. तर काय याच्यामध्ये गमक आहे, काय नेमकं दडलेलं आहे आणि ते असावं तसं, तर काय सांगू शकता तुम्ही आमच्या प्रेक्षकांना? मला असं वाटतं की त्या क्षणाला आपल्याला जे वाटेल ते करता आलं पाहिजे. मग आता आमच्या बाबतीत असं होतं की लोकांचा इंटरफेरन्स जास्त असतो ज्यावेळेला आपण पोस्ट करतो एखादं, तर लोक काय म्हणतील हा फॅक्टर, हा पॉइंट बाजूला ठेवून आपल्याला काय वाटतंय आणि आपण एकमेकांसाठी काय म्हणायचं हे महत्वाचं आहे. आणि आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर स्वतःला काय म्हणूया एनर्जेटिक ठेवण्यासाठी किंवा ते नातं तेवढंच जिवंत ठेवण्यासाठी मला असं वाटतं की प्रत्येक क्षण हा भरभरून जगता आला पाहिजे. मग तो एकमेकांच्या आवडी निवडीनुसार असेल. अर्थात त्याची जी आवड आहे ती माझी आहेच असं नाही, किंवा माझी आवड आहे ती त्याची आहेच असं नाही, पण तरी सुद्धा कधीतरी त्याच्या आवडीनुसार, कधीतरी माझ्या आवडीनुसार असं जगता आलं पाहिजे आणि तो क्षण साजरा करता आला पाहिजे, असं थोडक्यात वाटतं मला. तुला काय वाटतं? हो, करेक्ट आहे. आणि मला असं वाटतं ना की नवरा बायकोच्या नात्यामध्ये, म्हणजे आमच्या याच्यावरनं मी सांगतो की नेहमी असं म्हणतात ना की इतके एकरूप झाले दोघं की आता ना दोघे सारखंच दिसायला लागले. असं म्हणतात की लग्नानंतर ना की दोघांचं दिसणं हे दोघांचं अगदी अनुरूप असं छान दिसायला लागतं असं म्हणतात. पण मला असं वाटतं की आमच्यामध्ये आमची कुठलीही गोष्ट एक नाही आहे. एक नाही म्हणजे आम्ही कुठल्याही गोष्टीवरती आमचं कधी पटकन एकमत होत नाही, कधी होत नाही. किंवा रादर तिच्या आवडीनिवडी, म्हणजे आम्ही बाहेर पडताना घरातनं तिथूनच सुरुवात होते. गंमत ही असते की मला माहिती असतं की आता मी राईट घ्यायला असं स्टेअरिंग असं करायला गेलो की राईटला कशाला जायचं,
मी गपचूप लेफ्टला वळवतो. कळलं? सो ते असतं, पण मला वाटतं तीच खरं ते गंमत आहे की नाहीतर काय होतं ना की तू करायचं तेच मी करायचं, मी करायचं तेच तू करायचं. दोघांचं आपलं आपलं स्वतःचं एक वेगळं वेगळं अस्तित्व असेल, जगणं असेल, तर ती जगताना गंमत खूप असते. आणि मग ते जाणून घेण्यातली जी गंमत असते ना, त्याच्यात वर्षामागून वर्ष तुमची खूप छान निघून जातात असं मला वाटतं. की तुला अजून मला खूप जाणून घ्यायचं आहे, मला तुला खूप अजून जाणून घ्यायचं आहे. आणि नेहमी भरभरून जगताना भरभरून द्यायचे नाही, भरभरून घ्यायचे नाही. मला असं म्हणायचं आहे की पुरवून 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 छान तुमचे प्रत्येक क्षण जगायचा खूप मनमुराद, अगदी छान 100%. पण त्याच्यानंतरचा जो आनंद जो आहे, तो आनंद घेताना तो असा छान प्रोलॉंगिंग घ्यायचा. म्हणजे नेहमी असं म्हणतो ना आपण, श्वास दीर्घ श्वसन जितकं तुम्ही कराल तितकं तुमचं आयुष्य लांबतं. त्याप्रमाणे तो जो क्षण असेल त्या क्षणाला जर असा विलंबित करा. सूर पण विलंबित झाला की तो असा छान मस्त वाटतं. तसंच आहे ते जगण्याचं. आणि ती गंमत खूप छान येते असं मला वाटतं. आणि आमच्या दोघांमध्ये ना एक गोष्ट मी म्हणून म्हणतो ना की दोघांच्या वागण्याची पद्धत, जगण्याची पद्धतच वेगळी आहे. ऍब्सोल्युटली म्हणजे मला खूप प्रत्येक गोष्ट उत्स्फूर्तपणे जगायला आवडते. प्रत्येक क्षण उत्स्फूर्तपणे जगायला. तिला खूप छान प्लॅनिंग असते. मला आता हे पुढचं हे कसं करायचं असं करायचं. त्यामुळे आम्ही दोघेही एन्जॉय त्या पद्धतीने करतो. मी माझ्यासारखं, ती तिच्यासारखं. आणि दोघे एकमेकांच्या लुडबुड अजिबात कुठल्याही वागण्यामध्ये जगण्यामध्ये करत नाही. ती असणं खूप गरजेचं आहे. काय झालं आठवलं काय कॉम्पिटिशन आहे. मला असं वाटतं की तू पण हा ते होणार घर. मला असं वाटतं हेच आपलं ठीक आहे. तुला असं वाटतं, मला असं वाटतं, असं कसं करू नाही. म्हणजे तुझ्यामुळे तुझी मलाही सवय लागली, त्याच्यामुळे मी पण दर वाक्याला म्हणजे मला असं म्हणायचं, मला असं वाटतं. मला इथे एक असं सुचलं, मगाशी अविनाश सर असं म्हणाले की मी स्टेअरिंग राईटला नेलं की ती लेफ्ट, मी काही ना बोलता लेफ्ट करतो. तर हे असं असावं का म्हणजे नात्यामध्ये? कारण कुठेतरी नात्यात असं असावं का हा आपल्याकडे चॉईसच नसतो. नात्यात असंच असतं. म्हणजे ते जिक्सॉ पझल म्हणतात ना, ते असे एकमेकात. तर ते तसंच असतं. सेम मतांची दोन लोक एकत्र फार क्वचितच असतात. म्हणजे ती अपोजिट पोल्स अट्रॅक्ट तसंच असतं. ती वेगवेगळी मतं, प्रवृत्ती नसतंच, ते कधी असतं. आणि ऍडजस्टमेंट हाच पहिला काय म्हणूया की तीच गुरु किल्ली असते की ती तुम्ही किती आनंदाने करताय. म्हणजे अगदीच अन्याय अत्याचार सहन करून असं नाही म्हणायचं मला, पण कुठे ना कुठेतरी प्रत्येक पावलावर एकमेकांच्या आयदर त्याच्या बाजूनी किंवा माझ्या बाजूनी कुणाला तरी ऍडजस्ट करायलाच लागत असतं. त्यामुळे ती दोन मतं असतातच. म्हणजे तो म्हणाला तसं की ज्या वेळेला जेव्हा आमच्याकडे गाडी नव्हती, तर आता ह्याला बरं, हा बीएसटीत आहे, ह्याला बरं वाटेल की चला बीएसटीने जाऊया, म्हणून मी म्हटलं की आज बसनी जाऊया. तर याचं असं ट्रॅफिक लागणार, आपण ट्रेननी जाऊया. तर हे वेगवेगळी मतं ही कायम आहेत आणि ती घेऊनच कुठेतरी एकमत करून आपण पुढे जाणं, ह्यातलाच आनंद जास्त अपील होतो असं वाटतं. लग्नाला 1 वर्ष झालं आजच्या, जर आपण जर असं रिलेट करूया आजच्या जगाशी, कारण 30 वर्षानंतर संसार केल्यानंतर तुमच्याकडे इतका अनुभव गाठी आहे आणि आज आम्ही वेगवेगळ्या टप्प्यावर उभे आहोत. तिथे तर लग्न न झालेलं देखील अविवाहित. मला असं विचारायचं की आजच्या जनरेशनमध्ये किंवा आता थोड्या आधीच्या जनरेशनमध्ये पण आपण थोडंसं बोलूया, त्यांना 10-12 वर्ष झालेत लग्नात, पण 1 वर्ष झालं, 2 वर्ष झालं की ना सूर बदलतात एकमेकांसोबत वागण्याचे. कधी कधी तर असं वाटतं लग्न केलं 1 महिना झाला, हे काही वर्कआउट होत नाहीये. हा जो संभ्रम आहे आजच्या पिढीच्या डोक्यामध्ये, आणि आता खूप सोपं झालंय असं असू शकतं कदाचित. कारण पूर्वी म्हणजे आमच्या आधीचं जनरेशन काय किंवा आमची जनरेशन काय, डिवोर्स हा ऑप्शनच अवेलेबल नव्हता. किंवा डिवोर्स हे फार अगदी क्वचित कुणाच्या तरी आयुष्यात घडलंय का, अगदीच मेजर काहीतरी प्रॉब्लेम्स आहेत म्हणून झालेत असं होतं. पण आजकाल अगदीच
इझिली अवेलेबल ऑप्शन आहे. क्षुल्लक कारण म्हणजे नाही पटलं तर डिवोर्स, नाही पटलं तर हे, किंवा बेसिक गोष्टीत नाही पटलं तरी आपण त्याच्यावर एकमत करण्याच्या एका प्लेनवर येण्याचा प्रयत्नच करत नाही. नाही पटते, नको राहूया, हाच एक ऑप्शन आहे. आणि तो ऑप्शन डोळ्यासमोर धरूनच काही वेळेला लिव्ह इन टू लग्न हे ट्रान्झिशन होतं की नाही ठीक आहे, लग्न करून नाही पटलं तर बाजूला होऊ, पण ती कमिटमेंट, ती कुटुंब व्यवस्था, त्या कुटुंब व्यवस्थेवरचा विश्वास हे कुठेतरी खूप लांब जात चाललंय. ते जपलं गेलं पाहिजे. आणि त्यामुळे आत्ताच्या पिढ्या किंवा आत्ताची जनरेशन, तुला पटते का, मला पटते का, नाही पटत आहे ना, उगाच एकमेकांना त्रास करून घेण्यापेक्षा आपण वेगळे राहूया. पण ते वेगळं होण्यामध्ये अनेक कुटुंब किंवा 2 कुटुंब उद्ध्वस्त होतात किंवा ती त्यांची वाट लागते, हा विचारच येत नाही. आपण आपल्या विचारांच्या पुढे की कुठेतरी काहीतरी सामोपचाराने होऊ शकतं, काहीतरी याच्यावर ऑप्शन असू शकतं, हा विचारच केला जात नाही. बरोबर. आणि प्रत्येकजण इंडिपेंडेंट असल्यामुळे, प्रत्येकजण स्वतःच्या पायावर उभं असल्यामुळे चांगलीच गोष्ट आहे ती. पण त्यामुळे कदाचित एकमेकांची गरज किंवा एकमेकांचा आधार, गरजेपेक्षा आधार मला शब्द जास्त चांगला वाटतो, आधार घेऊनच पुढे जायचंय हा पण ऑप्शन नाहीये. मी पुढे जाऊ शकते, तुझी काही गरज नाही मला, तुझा आधार नकोय मला. मग ते कुठेतरी जसं ब्रेकअप होतं ना प्रेमात, तसं हल्ली डिवोर्स होतो. म्हणजे प्रेम नाही तर चला ब्रेकअप करूया, तसं लग्न नाही डिवोर्स घेऊया, इतकं ते सोपं झालंय, जे खरं तर फार चुकीचं आहे. नाही, ह्याचं कारण दुसरं ते पण आहे. बेसिकली आपण ना खूप प्रॅक्टिकल होत चाललो आहोत. मुळात भावनिक एक जे त्याला स्तर जो होता, तो भावनिक स्तर थोडासा असा काय म्हणूया विरळ होत चाललेला आहे. त्यातल्या इमोशन्स खूप शून्यपर्यंत असं होत चाललंय. त्याच्यामुळे कसं आता जसं ऐश्वर्या म्हणाले की मला काही तुझी गरज नाही, हा मुद्दाच नसतो मुळात. आर्थिकदृष्ट्या किंवा मी आता सोशली मी किती एस्टॅब्लिश आहे काय वगैरे, आता आमचं ज्यावेळेला लग्न झालं किंवा आम्ही ज्यावेळेला एकमेकांच्या प्रेमात पडलो किंवा आम्ही एकमेकांना विचारलं, त्यावेळेला आम्ही ह्या गोष्टींचा विचारच केला नाही कधी. आम्ही एकमेकांची कधी पत्रिका किंवा वगैरे असं काही, म्हणजे असं डोक्यातच आलं नाही कधी की आता चला बघ. माझी मावशी, सख्खी मावशी माझी, ही ज्योतिर्तज्ञ होती. म्हणजे तिला डॉक्टर शंकरदयाळ शर्मांच्या हस्ते गोल्ड मेडल वगैरे मिळालेलं होतं तिच्या सगळ्या थिसिसना वगैरे. पण तिने सुद्धा मला विचारलं नाही की अरे ऐश्वर्याची पत्रिका असेल पल्लवीची तर ती घेऊन येऊ, नाही विचारलं. म्हणजे हिला बघितलं होतं आमच्या आईने आणि ओके, म्हणजे घरनं तो प्रॉब्लेम नव्हता. पण आम्ही देखील एकमेकांशी बोलताना आम्ही कधीच हा विचार केला नाही. म्हणजे मी तर BSTत नोकरी करत होतो. काय नोकरी करत होतो? क्लेरिकल जॉब होता माझा. ओके. आणि काय 1-2 सिरियल्स वगैरे अमुक वगैरे नुकतेच त्या दूरदर्शनला वगैरे सुरू झालेलं होतं, तेच तिने पाहिलेलं होतं. पण तिने मला किती पैसे मिळतात, किती पगार आहे किंवा काय वगैरे हा विचारच केला नाही त्यावेळेला. आमचं बोलणं काय झालं, दौरे संपणार, दौरे आता संपले, आता नाटक थांबणार आहे, आता इथून पुढे गाठीभेटी कशा होणार. म्हणून मग त्या बसमध्ये आपला गोवाच दौरा होता मला वाटतं का, शेवटचा जळगाव वगैरे, तो दौरा करून आम्ही येत होतो. परतीचा प्रवास आमचा सुरू होता आणि असं मुसमुसण्याचा आवाज आपला पुढच्या ह्याच्यावर, म्हणून काय दुखतंय का वगैरे असं त्याची चौकशी करतो. तुम्ही 1-2 मिनिटं पुढे याल का, तेव्हा मला आवाजाव करायची. मला त्याचा त्रास व्हायचा खरं. मलाच का आवाजाव करते. त्या नाटकामध्ये आमच्याबरोबर शरद पोंक्षे होता, एकनाथ शिंदे होता, म्हणजे जे समवयस्क होतो आम्ही, त्यांना अरे कारण मला आवाजाव करायची याचा खूप त्रास व्हायचा. तर म्हणून मग मी पुढे झालो. परत त्यावेळेला शिस्त खूप, म्हणजे चंद्रलेखा ते आमचे मधू काका जे साऊंड ऑपरेट करायचे, ते म्हटलं नाही तिनेच बोलवलंय बोललो आणि मी बसलो आणि मग विषय झाला. आणि आता काय तर तिने क्लिअर कट मला त्यावेळेला सांगितलं की असं असं आहे माझं म्हणणं, मला तुमचं काही माहीत नाही. तर मी माझ्या बाजूने बनमोकळते. म्हणजे नेकीवर पुछपुछ आहे. 2-2.5 वर्ष तालमींपासून ते प्रयोग आता हे याच्यामध्ये गेली. म्हटलं ठीक आहे, आपण आता घाई नको करूया. बघ तिकडे मी हर्षोत्फुल्ल होऊन क्या बात आहे वगैरे असं वगैरे आता होऊ शकतं तसं. पण त्यावेळेला मी देखील म्हटलं की आपण आता उद्या एक काम करू, आपण उतरलो दादरला की आपण माझ्या घरी जाऊ. तू माझं घर बघ, मी कुठे राहतो, मी कसा राहतो,
हे सगळं तू बघ, कारण लग्न करायचं आहे ना आपल्याला, नुसतं काय एकमेकांवर प्रेम असं नाही. आणि म्हणून मी त्याच दिवशी आम्ही उतरलो पहाटे 5, 5:30, 6 वाजता, जे काय मी टॅक्सी करून तिला घरी घेऊन आलो. आमच्या घरी होतं 350 स्क्वेअर, ते सगळं तिला माहिती होतं 350, पण नुसतं ऐकणं आणि जाऊन बघणं ह्यात फरक असतो. मग आमची चाळीत असा वळसा घेऊन आमच्या घरी आलो. आमच्या आईने फक्त हिला, माझं एकमेव नाटक बघितलं होतं जे आम्ही एकत्र करत होतो, ते पहिलं नाटक आईने मयेकर तिला घेऊन गेले होते आमच्या आईला टॅक्सीत घालून. ते नाटक बघितल्यानंतर आई येऊन घरी म्हणाली होती की अरे ती काय अभिच्या बायकोचं काम करते, काय सुंदर मुलगी. आमच्या बहिणीनं वगैरे सांगत होती, हे असे लांब सडक केस आहेत, अभिला बायको असं मिळालं. त्यामुळे मला ग्रीन सिग्नल होता माझ्या डोक्यामध्ये. किंवा तर आल्यानंतर तिने ते बघितलं वगैरे, आणि मग जाता जाता तिला करी रोडला मी सोडायला डोंबिवलीला जायचं म्हणून, त्यावेळेला मी म्हटलं हे असं आहे आणि या सगळ्या सकट जगायचं आहे, या सगळ्या नात्यांसकट जगायचं आहे, या सगळ्या काय म्हणूया प्रवृत्तींसकट जगायचं, नुसत्या व्यक्ती नाही आहेत या. हां, तर ती म्हणाली की मला काहीच प्रॉब्लेम नाही, तुम्ही तुमचं सांगा. मी डिसिजन घेतलेलं, आणि तिचं एक मी बघितलं की तिने एकदा एखादी गोष्ट ठरवली ना की तिथून ती तस किंमत इतकं सुद्धा तसुभर सुद्धा मागे पुढे होत नाही, भले काही होते. तो तिचा गुण आहे. सो मी आता हे दडपण माझ्यावरती आलेलं होतं की मी त्याच्यानंतर सुद्धा अनेक भेटींमध्ये मी तिला नेहमी सांगायचो की त्यावेळेला पल्लूच म्हणायचो मी. तर नेहमी म्हणायचो की पल्लू अगं तुझं कॉलेजचं, तिचं लास्ट इयर त्यावेळेला SYलाच होती मला वाटतं, ती 13वी 14वीला होती काहीतरी, अजून 15वीचं वर्ष बाकी होतं. तर म्हटलं अगं तू इतकी छान आहेस, तुला खूप छान छान, पण आमच्या दोघांमध्ये अंतर पण 8 वर्षांचं अंतर, तर तू अजून लहान आहेस, तर तुला कदाचित नंतर असं होऊ शकेल, आणखीन 1-2 वर्ष आहेत, सो टेक युअर टाईम. त्याच्यामध्ये आणखीन कोणी आलं तर एकमेकांना त्रास नको व्हायला कुठल्या गोष्टीचा. माझं ठरलंय, तुम्ही बघा तुमचं काय, असं त्या प्रत्येक वेळेला मला सांगत होती. सो तो विश्वास, तो आत्मविश्वास आणि काय म्हणूया तो ठामपणा, हा तिच्या बाजूने जितका होता तितका माझ्या बाजूने देखील त्यामुळे तो होत गेला. म्हणजे मी सुद्धा मी तर काय, मी बघितल्यानंतरच मी म्हटलं होतं की अरे यार खलास आता काय करायचं. पण मुळात तिकडनं ॲक्सेप्टन्स यायला हवा ना, तो नसेल तर आपण किती गोष्टी ताणायच्यात आणि ओळायच्या. त्यामुळे ते सगळं झालं. तर मला तेच म्हणायचं की तुम्ही इमोशनली तुमचं बॉन्डिंग जितकं घट्ट असेल ना, कुठल्याही गोष्टींची अपेक्षा न ठेवता तुम्हाला ते प्रेम करता आलं पाहिजे. तर जे तू म्हणतोस ना त्याच्यात वर्ष कशी निघून जातात ती तुम्हाला कळत नाही. आता जे करायचे ते दोघांनी मिळून सगळं उभं करायचंय. विश्व आपलं जे काय असेल, जी नाती आणखीन नवीन तयार होणार आहेत ती जोडायचीत कशी, जी आहेत ती जपायचीत कशी, ही एकट्या दुकट्याचं नाही, त्या दोघांनी मिळून ते सगळं करायचं असतं. म्हणजे काही वेळेला समजा माझ्या बहिणीबरोबर हिचं काहीतरी मतमतांतर झालं तर तिथे मी जाऊन आणखीन ते कसं दुरावा निर्माण होईल याच्यासाठी एक शब्द खूप असतो, बरोबर ना. तर तो प्रयत्न तिनेही करायचा आहे, तो प्रयत्न मीही करायचा आहे. म्हणजे लग्नानंतर मला असं म्हणायचं आहे की प्रत्येक गोष्ट ही दोघांनी मिळून करायची असते, ती एकट्या दुकट्याचं काम नाही ते. आणि जोपर्यंत ते असे समांतर रूळ चाललेले असतात छानपैकी, ती गंमत असते ती त्याची. तुमची गाडी खूप छान पद्धतीने चालू राहते असं मला वाटतं. तर तो भावनिक स्तर आहे ना, तो कधीही तुमच्यातला विरळ होऊ देता कामा नये, ते जीर्ण होऊ देता कामा नये. ते जीर्ण व्हायला लागलं की मग प्रॉब्लेम होतो, असं आहे. पण ताई मला तुम्हाला विचारावं असं वाटेल, कारण ना 30 वर्ष झाली, आजही ना दोघांमध्ये ती एनर्जी अजूनही जाणवते. एनर्जेटिक कपल म्हटलं की नारकर कपल हे सगळ्यांच्या डोळ्यासमोर येतं. सो लग्नाला 30 वर्ष झाली, सर्वसामान्य माणसाचं कसं असतं 10-20 वर्ष झाली की आता तेच मोनोटोनस आयुष्य होत राहतं. बरोबर. 30 वर्ष लग्नानंतर, कारण एक बाई नवऱ्याचं करणार, त्याचे जे काही डेली रुटीन आहे ते फॉलो करणार, मग स्वतःचं फॉलो करणार, हे सगळं असतं. या 30 वर्षात तुम्हाला किती ते मोनोटोनस लाईफ क्रॉस करून वेगवेगळ्या गोष्टी आणाव्या लागल्यात आयुष्यात, म्हणून तुमचं आयुष्य हे सुखी आयुष्य चाललंय? मोनोटोनस तेव्हा होतं की जेव्हा आपण तीच गोष्ट आपण करत राहतो सतत. माझा नवीन नवीन शिकण्यावर खूप विश्वास आहे आणि ते मला आवडतं. त्यामुळे प्रत्येक टप्प्यावर ज्या वेळेला 2 सिरियलमध्ये जो रिकामा वेळ मिळतो
तेव्हा मी काही ना काहीतरी शिकत असते, म्हणजे ते माझ्या आवडीचं असेल, मग पॅरामेडिकल थिअरीज असतील काही, किंवा काहीही असेल, किंवा साधं एक झाड जगवणं असेल, तर ते मी शिकत असते. त्यामुळे ती मोनोटोनी कुठेतरी ब्रेक होते. आणि अवीचं म्हणशील तर तो पण बऱ्याच गोष्टी वाचतो, बऱ्याच गोष्टी ऐकतो, आणि ते केल्यानंतर तो त्या आचरणात आणत असतो. आणि आपलं वाचन, ऐकणं हे दर टप्प्यावर आपण समृद्धच होत असतो त्या त्या गोष्टींनी. त्यामुळे त्याच्या बाबतीतही ते कुठेतरी प्रत्येक वेळेला एक लाईफस्टाईलमध्ये हेल्दी चेंज होत असतो. तर चेंज ज्या वेळेला आपल्या आयुष्यात सतत येत राहतो तेव्हा आपण रिफ्रेश होत राहतो. आपण जर स्टॅग्नंट झालो तर मग आपण असं वाटतं की जाऊ दे, आता काय हेच करायचंय, आता असाच दिवस होणार आहे, असंच होणार आहे. पण नाही, दर दिवसाला कुठेतरी एक्साइटिंग काहीतरी. आता तसं बघायला गेलं तर सोशल मीडिया जर आपण म्हटलं तर एक 3-4 वर्षापूर्वी, म्हणजे रादर 18-19 मध्ये जेव्हा सोयरे सकळ आलं नाटक, त्यावेळेला अवी तर तेव्हाही नव्हता इन्स्टाला, पण तेव्हा मी इन्स्टा लॉग इन केलं किंवा मी सुरू केलं, तेव्हा मला काहीही माहिती नव्हतं की पोस्ट कसं करायचंय, स्टोरी कशी टाकायची, स्टोरी का टाकायची, मग पोस्ट कधी टाकायचे, हे बेसिक गोष्टीच माहित नव्हत्या. पण मी करत 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 शिकले, स्वतःला अपग्रेड करत राहिले किंवा अपडेट करत राहिले प्रत्येक वेळेला काय काय होतंय. तर तो एक खूप मोठा चेंज होता आमच्यातला, की अवीला तर खूप पहिल्यापासून डान्स करणं, प्रत्येक मोमेंट अशी लाईव्हली एन्जॉय करणं हे त्याच्यात. मी खूप बुजरी होते, म्हणजे मला एकतर डान्स येतही नाही आणि तो करण्याचा मी कधी प्रयत्नही केला नव्हता, की नको बापरे हे काय म्हणतील, मग बापरे मला हे येणार नाही, हात आणि पाय माझा एकत्र कधी झालं हे नको, या वाट्यालाच जायचं नाही आपल्याला. त्यामुळे सुरुवातीची काही रील्स बघशील तर तू अश्विनी, अवी खूप छान एन्जॉय करायचं. आणि त्याला ते कळलं होतं की इथे मला त्या 15 सेकंदामध्ये, त्या 1 मिनिटामध्ये मला खूप मजा येते, मी त्याची प्रॅक्टिस करतोय. म्हणजे लिटरली कधी कधी असं व्हायचं की मी अशी अचानक बेडरूम मध्ये गेले तर हा काहीतरी करत असायचा, काय करतोय, तर हा कुठल्या तरी स्टेप्सची प्रॅक्टिस करत असायचा. तर आपल्याला एखादी गोष्ट छान जमायला पाहिजे, याच्यासाठी ती प्रॅक्टिस करणं, त्याच्यात इन राहणं, तिथे कुठेतरी आपण रिजनरेट होत असते ती एनर्जी, असं वाटतं मला. आणि मग तो इन झाला, मग आम्ही दोघांनी मिळून काही रील्स केली आणि मग छान वाटायला लागलं की चल 1 स्टेप 2 स्टेप का होईना पण त्या आपण प्रॅक्टिस करून छान केल्या, लोकांना त्या आवडल्या, काही लोकांना नाही आवडल्या, त्या सोडून दिलं, पण आवडल्या, मग आपण काहीतरी वेगळं करू. मग असं करता करता आता मी सोशल मीडियाकडे बघताना असं म्हणते की हेल्दी लाईफस्टाईल प्रमोट केली पाहिजे, काही स्मॉल बिझनेसेस आहेत त्यांना प्रमोट केलं पाहिजे, किंवा आजूबाजूला आपल्या काही गोष्टी घडतायत तर त्या आपल्या माध्यमातून सांगता आल्या पाहिजेत, पक्ष्यांसाठी, प्राण्यांसाठी काही करता आलं पाहिजे. मग हे सगळे मुद्दे ह्याच्यात आपण एनक्रॉस राहतो की मला काय करता येईल लोकांसाठी, मला अजून काय करता येईल. आणि मग आपल्याला आपण मोनोटोनी नकळतपणे ब्रेक केली जाते. तर शिकणं, काहीतरी स्वतःला अपडेट ठेवणं, अपग्रेड करत राहणं, ह्या गोष्टी तुमच्या लाईफस्टाईल मध्ये इन झाल्या की तुमच्यात ती एनर्जी राहतेच, म्हणजे ती मोनोटोनी येत नाही. आणि मला असं वाटतं, म्हणजे मी कसं जगतो किंवा मला कसं जगायला आवडतं किंवा मला कसं जगायला आवडेल ह्याचा नुसता विचार करत बसण्यात काय मतलब नसतं. हे कागदावर उतरवून जगता येत नाही किंवा जगायचं नसतंच कधी. मला एखादी गोष्ट आवडली, एखादी गोष्ट आवडते तर तू कर ना, करून मोकळं व्हायचं. का कशासाठी, वाट कशासाठी बघायची आहे. मग मी हे असं केलं तर त्याचे काय परिणाम होतील, त्याला कसं वाटेल, मग ह्याला कसं वाटेल, मग हा काय करेल, तुला आवडते ना, ओके. आणि मला असं म्हणायचंय की एक सगळ्यात महत्वाची गोष्ट, आनंद देणारी, मी सांगतो तुला, आनंद देणाऱ्या कुठल्या गोष्टी आहेत ना त्या तुम्ही केल्याच पाहिजेत, ज्याच्याने तुम्हाला खूप आनंद मिळतोय. आनंद तुमच्या प्रत्येक अगदी रंध्रातून सळसळतो. तुम्ही काय केल्यानंतर ते तुम्ही करायलाच पाहिजे 200%. आणि मला त्याच्यामध्ये तू आता मोनोटोनीच खूप छान विचारलंस तू, तर मला असं वाटतं की मोनोटोनी केव्हा येते माहिती आहे ना, जेव्हा तुम्हाला पाहिजे तसं तुमच्यासारखंच जगत राहताना त्यावेळेला मोनोटोनी येते. मोनोटोनी तुमचं जगता जगता ज्यावेळेला तुम्ही दुसऱ्याचं जगणं अडॉप्ट करून ते जगायला सुरुवात करताना मला आनंद मिळतोय, तो मला आनंद, तो दुसऱ्याला मिळणारा आनंद पण मी रिजनरेट करतोय का, त्याला पण मी असं करतोय त्याचा आनंद होतोय, ओके, किंवा त्याला आनंद होतोय ती गोष्ट मी करतोय, ही जी देवाणघेवाण आहे ना आनंदाची, ती ज्यावेळेला तुम्ही करायला सुरुवात करताना
त्यावेळेला तुमच्या जगण्यात मोनोटोनी येऊ शकत नाही. आणि किती जगणी असतात, तुम्ही ज्यावेळेला घरामध्येच तुमच्या, मी जसं म्हणतो की प्रत्येक व्यक्ती तिचं जगणं घेऊन येत असते. मला ताईला माझ्या तिकडनं मी चुरमुरे आणतो, ते चुरमुरे किंवा ते काय आणतो ते खूप आवडतात. किंवा तिकडनं तिला ज्वारीच्या लाह्या त्या इथे मिळत नाहीत, तिचे पाय दुखतात, तर ते हे जे आहे ना, मग त्याच्यासाठी मी चालायला गेल्यानंतर आणखीन जर थोडासा आणखीन लांब चालत गेलो तर त्या तिकडच्या स्टेशनवरच्या तो चणेवाला भैया त्याच्याकडे ज्वारीच्या लाह्या खूप छान मिळतात, मग मी तिकडनं जाऊन घेऊन येईन. हा जो विचार आहे ना, ह्याने ना तुमचं जगणं मला असं वाटतं खूप एनर्जेटिक, जे म्हणतो माझा शारीरिक व्यायाम पण होतो. आणि ते मी आणल्यानंतर तिच्या चेहऱ्यावरचा आनंद असतो, तो आनंद मला आणखीन माझी एनर्जी वाढवणारा असतो. सो हे काय म्हणूया, आपल्या जगण्याबरोबरच दुसऱ्याच्या जगण्याला तुम्ही जर थोडंसं स्वतःला जोडून घेतलं की नाही, की ती गंमत असते. ताई, आपलं ह्याच्यावर एकदा बोलणंही झालं होतं, मी तुम्हाला विचारलं होतं की डान्स असू दे, तुम्ही तेव्हाच मला म्हणाला होतात की अविनाश सरांना जे काही आहे स्वतःच्या आनंदासाठी म्हणून ते करतायत. पण आता आपला हा मोनोटोनसचा विषय निघाला म्हणून योगा असू दे, डान्स असू दे, तुम्ही बऱ्याच लोकांच्या कमेंट्सकडे लक्ष देत नाहीत, पण ते असं म्हणतात ना की अरे अविनाश सर ऐश्वर्याताई करतायत म्हणून ते पण फॉलो करतायत, म्हणून ते पण. आज बऱ्याच जणांना कदाचित कळलं असेल की त्यांचाही तो आनंद आहे म्हणून ते पॅशन फॉलो करतायत. सो तेही कुठेतरी महत्वाचं आहे की आपण त्या गोष्टींकडे लक्ष न देता स्वतःच्या ज्या गोष्टी त्याच्याकडे जास्त लक्ष म्हणाल तसं की स्वतःचा आनंदच महत्वाचा असतो. कारण तुम्ही कितीही चांगलं करा, कितीही छान गोष्टी करा, तरी त्या गोष्टींना क्रॉस जाणारे 1-2 लोक तरी असतातच. आणि बोलणाऱ्याची तोंड धरता येत नाहीत आपल्याला, पण मग त्याच्यासाठी आपण स्वतःचा आनंद गमवायचा का, तर ते नाही. आणि व्यायामाचं म्हणशील तर तो गेली अनेक वर्ष योगा करतोय, गेली अनेक वर्ष तो चालायला जातोय कन्सिस्टंटली. म्हणजे तो लॉकडाऊनमध्ये पण घरातल्या घरात तेवढा 1 तास चालायचाच. आम्ही स्वित्झर्लंडला जरी गेलो, जेव्हा जातो कुठेतरी वेकेशनला, तर तिथेही म्हणजे माझं असं होतं की इथे तरी तू झोप जरा, तर तो तिथेही अनोळखी जागी पण तो 1 तास चालून येतो. त्यामुळे ते कधीच, म्हणजे मला आजपर्यंत असं आठवतच नाही गेल्या 15 वर्षांमध्ये रादर, की असा एक दिवस गेलाय की तो कंटाळा केलाय त्याने की नाही. आणि तर त्याचा तो एक वेगळा चालणं आणि योगा हा दिनक्रम असतो. आणि माझं एक्सरसाइज असतात, जिम आधी मी जायचे, आता मी ऑनलाईन करते. पॅटर्न वेगळे आहेत, पण व्यायाम या कॅटेगरीमध्ये दोन्ही गोष्टी येतात आणि त्या दोघांनाही करायला आवडतात. म्हणजे मी करते म्हणून तो करत नाहीये किंवा तो आता करतोच आहे तर म्हणून मी करते, असंही नाहीये. सो आता तुम्ही तुमचे रील सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असताना मी बघतो, पण जेव्हा तुम्ही सुरुवात केली होती तेव्हा मुलाचे रिॲक्शन काय होते, त्यांनी त्याचा कशा प्रकारे तुम्हाला सपोर्ट मिळाला या सगळ्या जर्नीमध्ये? अमेयचं तसं काही तो न्यूट्रल होता, कारण त्याला त्याचेच व्याप एवढे होते तेव्हा पण. आणि आम्ही आर्टिस्ट असल्यामुळे ऍक्टिंग तर आहेच ना, म्हणजे तो पिंडच आहे आपला. त्यामुळे त्याला असं काही वेगळं वाटलं नाही की हे काहीतरी वेगळंच. आता जर मी नॉर्मल हाऊसवाईफ असते आणि मी जर काहीतरी अचानक कुठेतरी डान्स आणि रील करायला सुरुवात केली असती तर ते वेगळे पण कदाचित जाणवलं असतं त्याला. पण ते तसं जाणवलं नाही आणि तसा इंटरफेरन्स नसतो. त्यांनी कधीच असं काही. आम्ही तिघंनी, म्हणजे आधी दोघं होतो, आता तो आणखी आलाय, पण आम्ही कधीही तिघं एकमेकांच्या कुठल्याही वैचारिक ह्याच्यामध्ये कधीही दखलंदाजी करत नाही. म्हणजे ऍब्सोल्युटली नाही. म्हणजे ते अजाणतेपणे आमच्याकडनं होतं. म्हणजे मी कधी हिला असं कधीच म्हणत नाही. ही एखादी गोष्ट, मी आज तिकडे ऑडिशनसाठी जाणार आहे किंवा ते आले होते, विचारते फक्त तुझे, अरे वा क्या बात आहे, मस्त छान आहे ते, मग जाऊ की नको असं ही पण मला विचारत नाही. जाणं न जाणं हा सर्वस्वी तिचा हे असतो. चांगलं आहे वाईट आहे हे मी सांगतो का, अरे काय मस्त आहे ते, त्यांचं ते खूप मोठं हे, आणि ते प्रोजेक्ट खूप आणखीन चांगलं होऊ शकतं, ह्या गोष्टी बोलतो आम्ही. किंवा मी सांगणार नाही तू जा कुठे परिस्थिती, नाही, सर्वस्वी तिचा निर्णय असतो. मी एखादी गोष्ट करताना ती मला कधी सांगत नाही. आम्ही एकमेकांच्या काय मुळे एकत्र काम करत असतो त्यावेळेला ठीक आहे, पण ज्यावेळेला आता माझं नाटक, पुरुष नाटक बघितल्यानंतर, रणांगण नाटक बघितल्यानंतर, ती आतमध्ये आल्यानंतर खूप अशी गळा रडत होती. म्हणजे तिने येऊन काय मला असं काही फार खूप छान वगैरे असं काही नाही. पण आमचं तसं तोंड देखलं असं काही नसतं. आणि रादर
मी दुसऱ्यांच्या ह्याला जातो तर मला तर कधीच कोणाला वाईट मला म्हणताच येत नाही. पहिली गोष्ट म्हणजे की ह्याच्यात काय चुका आहेत हे मी कधी शोधतच नाही. मी म्हणजे सिनेमा बघताना सुद्धा ना मी दादा नावाचा सिनेमा देखील तितक्याच छान पद्धतीने एन्जॉय करतो मस्त गेल्यानंतर. आणि अगदी खूप वैचारिक लेवलचा गमन बिमन बघत असेल ना तरी सुद्धा. त्यामुळे मला असं कधी होत नाही. मी त्या वेळेला त्या गोष्टींचा आनंद घेतो. त्यामुळे आम्ही आमच्या एक तसंच आम्ही सुद्धा त्याला सुद्धा तीच सवय लागली. तू कधीही आम्हाला काय बाबा ते काय असं वगैरे काही कधी ट्रेंड कोणते नवीन असतील तर सजेस्ट करतो का की हे कर आई बाबा हा ट्रेंड करतो असं काही होतं का? म्हणजे काही काळाला तो असं म्हणतो ठीक आहे मी दाखवू काही स्टेप असं म्हणून तो आम्हाला काही तो डान्सर आहे ना, तो उत्तम डान्सर आहे. उत्तम डान्स करतो. आणि हे देखील आम्हाला कधीतरी मला एक पहिल्यांदा बघितलं रुईयामध्ये त्याने केलं होतं. म्हटलं हा कुठून. मग आता मी आमचं त्यावेळेला लेखमाजी लाडकीच मला वाटतं शूटिंग चाललेलं होतं ना, कुठलं शूटिंग चाललं होतं कुठलं तरी एकत्रित चाललं होतं. आणि त्याने तो पहिल्यांदा डान्स केला होता आणि त्याने तो शूट करून टाकला होता. अरे म्हटलं हा कधी करायला लागला हे मला माहितच नाही. आणि मी मग सगळ्यांना तिकडे दाखवतोय मेकअप बन पासून याला ती गंमत होती. म्हणजे ते फार महत्वाचं असतं की तुम्ही आहात एकत्र. म्हणजे ना तुम्हाला काय म्हणतो ना पाण्यासारखं म्हणजे पाण्यात तर आहात पण तरी तुमचं एक अस्तित्व खूप छान पाराच असतो ना तसा. पारा कुठेही स्वतः सेपरेट असतो तो कधी अटॅच हा म्हणजे तेच म्हणायचं म्हणजे जरी स्वतःची स्पेस देणं म्हणजे एकत्र राहून देखील तुम्ही तुमचं जगता आलं पाहिजे तुम्हाला असं ती गंमत आहे. हल्ली सेलिब्रेशनचं युग आहे. 1 month अॅनिव्हर्सरी 2 month अॅनिव्हर्सरी आणि इथे तर अॅनिव्हर्सरीची 30 वर्ष बसली आहेत. या टप्प्यातल्या काही महत्वाच्या अॅनिव्हर्सरीज आठवत आहेत का? मग त्या कशाही असतील भावनिक असतील एन्जॉयमेंटच्या असतील आणि आत्ता 30 वर्षानंतरचं सेलिब्रेशन कसं असतं? मला तरी असं काही वेगळं आठवत नाही. म्हणजे अॅनिव्हर्सरीज अशा आम्ही म्हणजे खूप अशा सेलिब्रेट केल्यात असं काही नाहीये. पण लग्नाचा वाढदिवस माझी नणंद काहीतरी गोड करते घरी किंवा सुरुवातीच्या काही वर्षांमध्ये आम्ही आमच्या अॅनिव्हर्सरीला म्हणजे आम्ही अगदी चमच्यापासून आमचं घर उभं केलं. तर घरात काय नाहीये मग या वर्षी आपल्याकडे फ्रीज नाहीये तर मग आपण यावर्षी अॅनिव्हर्सरीला फ्रीज घेऊ मग टीव्ही घेऊ अगदी मिक्सर अशा एक गोष्टी आम्ही अशा वाढदिवसांना त्याच्या वाढदिवसाला माझ्या वाढदिवसाला असं करत आलो. पण असं खूप एक तर पार्टी झोन कधी नसतो आमच्याकडे. त्यामुळे घरातल्या घरात मग आता आम्ही जरा काही वर्षांपासून मग तो केक मागवतो मग आम्ही केक कापतो आणि बस हे सेलिब्रेशन आमचं म्हणजे एवढंच असतं आमच्याकडे. आणि मुळात काय होतं की जसं आता ती म्हणाली की दर वाढदिवसाला किंवा ह्याला एक काहीतरी आपल्याला घरी उपयोगी असेल असं काहीतरी घ्यायचं. म्हणजे आता खूप पैसे मिळायला लागले. आता खूप छान काम करतोय त्याचे पैसे खूप छान मिळतात. तर आत्ता की बाबा एक मोठं जसं म्हणजे एक सोन्याचा दागिना घे किंवा अमुक घे आत्ता असं व्हायला लागलं. पूर्वी म्हणजे आणि एक गोष्ट ना आम्ही बघितली की आम्हाला ज्यावेळेला 500 रुपये मिळत होते ना तेव्हा देखील आम्ही तितक्याच आनंदाने तितक्याच ह्याने तो साजरा करायचो. आणि आत्ता 50,000 रुपये मिळतात त्यावेळेला देखील 50,000चं मोल नसतं. त्या 50,000तले कुठल्या पोर्शनने आपण जास्ती आनंद होतोय. म्हणजे मग तो एक 700-800 रुपयाचा केक आहे तो आणला खूप छान किंवा घरी जेवायला जाऊन कोण बाबा आपल्या आई बाबा येऊ शकतायत का अमुक आहे मग. त्यामुळे आम्हाला तो कधी फरकच नाही पडला. एकतर मुळात ज्याने आनंद विकत घेता येतं त्याच्यात आनंद न मानणं हे महत्वाचं. पहिली गोष्ट म्हणजे जसं आता ती म्हणाली की नणंद आमची साधना न चुकता माझी बहीण जी आहे आमच्या बरोबर जे असतात ती न चुकता काहीतरी गाजर हलवा तरी करणार काहीतरी दुधी हलवा तरी करणार. मग हिला भोपळाचा हलवा तो मग तो कर काहीतरी असं ते अजून आमचं ना घरगुती असंच चाललेलं असतं. आणि त्याच्यात आम्हाला खूप आनंद असतो. म्हणजे जाओ अभि जाके असं होत नाही. आणि ठीक आहे म्हणजे ते आवडतं. मॅम मगाशी सर म्हणाले की सुरुवातीला जेव्हा तुमचं जे काय प्रपोजल होतं बसमधलं तेव्हा तुम्ही त्यांना अहो म्हणायचात.
सो अहो ते अवीचा प्रवास कसा झाला? अहो, लग्न झालं आणि अवी अवी झाला. अहो ते एवढ्यासाठी होतं की एकतर म्हणजे मी या क्षेत्रात येण्याआधी तो क्षेत्रात होता आणि माझी त्याची पहिली ओळख टीव्हीवर, म्हणजे टीव्हीवर त्याची सिरियल चालू होती आणि बेदुणे 3 नावाची, आणि मी ती बघायचे. ज्या वेळेला मी त्याला पहिल्यांदा भेटले तेव्हा माझं की ओ ही टीव्हीत काम करणार आणि मग आता काम करतोय आपण. त्यामुळे अहो जाओ हेच होतं. आणि तसंही तो म्हणाला की 8 वर्षाचा अंतर आहे, त्यामुळे ती एक गॅप होतीच. त्यामुळे अहो म्हणणंच मला, आणि शरद वगैरे कसा की एक तर त्याचं काम असं मी टीव्हीवर पाहिलं नव्हतं, त्यामुळे तो मला वाटायचं की आता नाटकात आत्ताच आपण काम करतो, त्यामुळे त्यांना अहो नाही. त्यामुळे तो मला असा, तो किंवा एकनाथ असा मला माझ्या झोनचे वाटायचे. आणि ह्याला मी बघितलं होतं ना, ह्याला मी टीव्हीत बघितलं होतं किंवा ऍड फिल्म, ती अमृत मलमची एक ऍड यायची तेव्हा, त्याच्यात बघितलं होतं. तर मी असं की बापरे, आणि बीएसटी सर्व्हिसला वगैरे खूपच एक अंतर आहे असं वाटून मी अहो जाऊ म्हणायचे. मग ज्या वेळेला आमचं बोलणं झालं त्यानंतर ते हळूहळू अवीमध्ये कन्वर्ट झालं. म्हणजे किती वेळ लागला त्याला? तसंही आठवत नाही मला की तो कधी मी कन्वर्ट झाले अहो टू अवी, पण झालंच म्हणजे असं पटकन. पण मगाशी सर म्हणालेत की तुम्ही त्यांना पुढे येऊन सांगितलं की माझा ठाम आहे, माझा ठरलंय, तू तुझा ठरव. तो ठामपणा काय होता? म्हणजे मित्र म्हणून पण तुम्हाला कोणते गुण आवडले होते का ते नाही, असं काही मला सांगता येणार नाही, कारण गुणपेक्षा आमची भांडणं जास्त व्हायची तेव्हा. मला ठामपणा कशातून आला होता तेव्हा पण एक आपला आतला आवाज असतो ना की आपल्याला जाणवत असतं की अरे काहीतरी आहे, या माणसाबरोबर मी आयुष्य घालवू शकते किंवा मला हा आवडतोय. आणि मग सिमिलर मला त्याच्याकडूनही ज्या वेळेला जाणवायला लागलं की अरे ह्याच्याकडून पण सॉफ्ट कॉर्नर आहे कुठेतरी. आणि ज्या वेळेला मी बोलले तेव्हा असं झालं की मी डोंबिवलीला राहायला होते, प्रयोग संपल्यानंतर आमची भेटही तशी झाली नसती. मग माझं असं झालं की एक बोलून आपल्याला जे वाटतं ते आपण बोललं पाहिजे. मग तो हो म्हणेल, नाही म्हणेल किंवा काही, पण असं नको व्हायला की काही वर्षांनंतर मला वाटलं की अरे मी बोललेच नाही, मी बोलले असते तर कदाचित झालं असतं का, ही हुरहुर नको लागायला. आणि हा सगळ्याच दिवशी म्हणजे मला ओव्हरऑल बघितलं तर तो रिस्पॉन्सिबिलिटीज होत्या त्याच्याकडे खूप. तो सगळ्यांचा विचार करणारा होता, स्वतःच्या पायावर उभा होता, तो काळजी घेणारा होता, तो एक्स्ट्रीम लेवलला समोरच्याची काळजी घेतो. तर हे सगळं मला असं वाटलं की ह्या माणसाबरोबर मी आयुष्य काढू शकते, म्हणजे हा माणूस करेक्ट आहे माझ्यासाठी. अंतर आहे. मग मी त्याला म्हटलं की मला वाटतंय हे असं, मला हे वाटतंय. तेव्हा त्याने मला सांगितलं होतं की जसं तो म्हणाला की विचार कर, तू अजून कोणीतरी तुला चांगलं मिळू शकेल किंवा अजून तुझं शिक्षण पूर्ण व्हायचंय. तर मी म्हटलं की माझा झालाय विचार, आता तुम्ही मला सांगा, म्हणजे मी थांबायचंय की तुम्हाला म्हणजे नाहीच करायचंय, हो म्हणायचंच नाहीये. तर ते हो होतच त्याच्याकडून पण. आणि मग ते झालं. म्हणजे मला असं नाही सांगता येणार की हा पर्टिक्युलर गुण आवडला किंवा ही गोष्ट आवडली, असं नाही सांगता येणार. कारण तेव्हा पण आमचे वादावाद व्हायचे, रुसवे फुगवे व्हायचे. म्हणजे हा कधी कधी बोलायचाच नाही माझ्याशी, मला कळायचं नाही का नाही बोलते, काय झालंय. आणि माझ्याकडनं काहीतरी असं छोटं मोठं घडलेलं असायचं की जे अजाणतेपणी झालेलं असायचं आणि मला कळायचंच नाही. तर तेव्हापासून ते म्हणजे असं सगळ्याच गोष्टीत अरे वा तू काय म्हणतोस तसंच मला म्हणायचं, असं हा झोन कधीच नव्हता आमचा. पण तरी सुद्धा ती केमिस्ट्री खूप गोड होती आणि जी आहे अजून टचवूड टिकून आहे. नाही म्हणजे आता तू बघितलंस ना, तू खूप छान प्रश्न विचारला बरोबर ना, की काय असं वाटलं की तो ठामपणा काय, त्याला कारण काय होती. आत्ताच्या ह्याच्यात म्हणण्यापेक्षा जनरली विचार भौतिक गोष्टींचाच केला जातो बरोबर ना, की तो कुठे नोकरीला आहे, मग नोकरीला ठीक आहे असेल त्या ह्याच्यामध्ये, पण काय कुठल्या पोस्टला आहे, काय पगार किती आहे, काय वगैरे, किंवा त्याचं घर आहे का, त्याचं काय आहे, मग कसं घर आहे, किती माणसं आहेत, काय, ह्या सगळ्या गोष्टी की ज्याचा खरं तर आपल्या पर्सनल वैयक्तिक ह्याच्याशी काही तसा फारसा संबंध नसतो. ते सगळं तुमच्या लग्नानंतर किंवा तुम्ही एकत्र आल्यानंतर तुम्ही दोघांनी मिळून ते भौतिक जग उभं करायचं असतं बरोबर ना. दोन वेगळी जग एकत्र येतात, जगणी वेगळी, दोन वेगळी आयुष्य एकत्र येतात आणि त्यांनी एक वेगळं काहीतरी आयुष्य तयार होतं, एक जगण्याचा प्रवाह तयार होतो. तर तो प्रवाह तयार करण्यासाठी तुम्हाला भौतिक गोष्टींपेक्षा मी तेच म्हणतो परत की तुम्ही भावनिक दृष्टीने तुम्ही एकत्र कशा पद्धतीने राहता, जगता, वागता, बोलता, ते फार महत्त्वाचं आहे. म्हणजे समजा समोरच्याचा सूर चढला, स्वर चढला, तर
मीही त्याच स्वरात जाऊन बोलणं हे मला असं वाटतं की फक्त नाटक ज्या वेळेला करतो किंवा ते करतो त्यावेळेला ठीक असतं, पण वैयक्तिक आयुष्यामध्ये तुम्हाला खूप एकमेकांचे सूर स्वर सांभाळून तुम्हाला जगायचं असतं आणि बघायचं असतं. ते एकदा कळलं तुम्हाला की काय भांड्याला भांडं वाजत राहत नाही. अभि सर, तुम्ही मगाशी म्हणालात, म्हणजे ह्याच्या आधी तुम्ही बऱ्याच वेळेला म्हटलंय की ऐश्वर्या त्यांच्या कधीही कुठल्याही वयातला माणूस त्यांच्या प्रेमात अजूनही पडू शकतो, एवढ्या त्याच्या. पण तुमच्या बाबतीत मी जेवढं बघितलंय, एक तर ताई सेटवर असताना तुम्हाला व्हिडिओ कॉल करतात कुठल्याही गोष्टीत असो. एकदा माझ्याच इंटरव्ह्यू मध्ये ऐश्वर्या त्यांनी सांगितलेलं की मी एक साडी घ्यायला गेली ना की अभि 10 साड्या घेतो, म्हणजे मला एक घ्यायची असेल तरी अभि माझ्यासाठी 10 साड्या घेतो. सो म्हणतात ना की आपल्याला नवरा हवा असतो, आपण आपल्या वडिलांसारखाच नवरा हवा असतो. सो त्या क्वालिटीज आपण बघतो. सो मला ऐश्वर्या ते तुमच्याकडनं की असं सगळ्यांचा हे फोकस तुमच्यावर आहे, पण नवराही तेवढाच सपोर्टिव्ह असावा लागतो आणि तो समंजसपणा असल्यावरच ते नातं पुढे टिकून राहतं. हो, अगदीच बरोबर आहे. तो सपोर्टिव्ह असलाच पाहिजे, म्हणजे एकमेकांना सपोर्ट करतच पुढे झालं पाहिजे. म्हणजे स्वभाव वेगवेगळे असू शकतात, काही काही अंशी मतं वेगवेगळी असू शकतात, पण एकमेकांसाठीचं जगणं हे कॉमन असलं पाहिजे. म्हणजे जसं मला त्याच्याबद्दल वाटतं तसं त्यालाही माझ्याबद्दल वाटून ते वाटणं राहिलं पाहिजे एकमेकांबद्दलचं. आणि तू म्हणालीस असं होतंच की आपण आपल्या आयुष्याची 20 म्हणजे आता 20-25 वर्ष, पण आधी 15 ते 20 वर्ष आपण आई बाबांबरोबर घालवलेली असतात. त्यामुळे बाबा हेच आपल्याला हाच आयडियल माणूस असं वाटत असतं आणि तो असतोच आपल्यासाठी. तर त्यांच्यातले सगळे गुण, त्यांचं वागणं आपण कुठेतरी नवऱ्यात शोधण्याचा प्रयत्न करत असतो. पण म्हणजे अभिच्यात आणि माझ्या बाबांमध्ये एक खूप मोठी कॉमन गोष्ट आहे की ते म्हणजे आयुष्य हे पूर्णपणे उपभोगतात, आनंद घेतात त्या आयुष्याचा. म्हणजे मला माझ्या बाबांनीही म्हणजे सतत त्यांचं सांगणं असायचं की रडत राहायचं नाही, करायचं, हसत राहायचं, सगळ्या गोष्टी छान होणार, आपण पैसा खर्च करायला पाहिजे. म्हणजे आमची परिस्थिती, आम्ही अगदीच मिडल क्लास फॅमिलीतनं मी आले तेव्हा, तर अगदीच लोअर मिडल क्लास असं म्हणू शकतो. आता तो वर्गच गेलाय. तर बाबा म्हणायचे की आपल्याकडे पैसा खर्च करायला पाहिजे, आपण पैसा खर्च केला कीच तो येतो, रडत राहायचं नाही, मजा करायची, अमुक करायचं तमुक करायचं. तसं ह्याचा स्वभाव पण तोच आहे की अरे आता अगदी अलीकडचं उदाहरण देते मी. आम्ही आता पाडव्यालाच आम्ही सोन्याचं काहीतरी घ्यावं म्हणून गेलो आणि तिथे गेल्यानंतर एकतर खूप रेट वाढलेत सोन्याचे. तर मी आधीपासून ह्याला म्हणते की आता आपल्याला अशी गरज नाहीये की आता आपल्याला ही गोष्ट आपल्याकडे नाहीये तरी घेऊया, अशी गरज नाहीये आता. तर फक्त मुहूर्तासाठी काहीतरी घ्यायचं तर नको घेऊया, चल घेऊया आपण, बघूया काय. आणि तिथे गेल्यावर एक छोटस कानातलं, म्हणजे मी त्यातल्या त्यात छोटं छोटं बघत होत्या, तर ते छोटस कानातलं 60-70ला पडत होतं. ते मला वाटलं की नको, आपण नंतर घेऊ ना, जरा अजून पुढे थोड्या दिवसांनी रेट कमी होईल तेव्हा घेऊ. आवडला ना तुला, घेऊन टाक, पैसा येतो, पैशाचं काही टेन्शन नाही घ्यायचं. आत्ता ही गोष्ट आवडली ना, मग ती करून टाकायची. आत्ताही करू शकतोय ना आपण, आत्ता कुणाकडनं उधार घ्यावे नाही लागत आहेत. आपल्या 100 रुपयातले 60 रुपये जात आहेत ना, ओके ठीक आहे, करून टाक, घेऊन टाक. तर त्याचा स्वभाव पण तसाच आहे की ती मोमेंट, तो क्षण हा एन्जॉय करायचा. त्यामुळे म्हणजे आहे तसं सिमिलॅरिटीज. आणि एक विषय आत्ता जस्ट निघाला की जसं ऐश्वर्याताई म्हणाली की वडिलांच्या क्वालिटीज आपण पाहतो आपल्या नवऱ्यामध्ये, तसंच मुलं पण बऱ्याचदा माझी आई ही डिश उत्तम बनवते, बायको कशी बनवते, हे बरेचदा कंपॅरिझन होतं. आणि हे कंपॅरिझन ना आजच्या घडीला डिवोर्स पर्यंत पण पोहोचताय, डेंजर झोनमध्ये जातायत. तर यावर मला तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल. आणि अविनाश सर, तुमच्याकडनं आधी म्हणजे लग्न करताना आईचे कोणते गुण आपल्या बायकोत आहेत किंवा काय तुम्ही ते कंपॅरिझन केलं आणि मग कट्टू तो विषय की आजच्या घडीला काय होतं? नाही, मी एकतर बेसिकली नात्यामध्ये ना आपण जसं म्हणतो ना की ऍक्सेप्टन्स हा जो म्हणतो तो खूप महत्वाचा असतो. म्हणजे तुम्ही काय टोकाला जाऊन कुठल्या किती पद्धतीच्या गोष्टी ऍक्सेप्ट करता. म्हणजे माझ्या मनामध्ये तिच्याविषयी आदर, प्रेम तर होतच, पण आदरपूर्वक प्रेम हे केव्हा तयार होतं, ज्यावेळेला स्वीकृती काय लेवलची असते. मी, माझं घर,
माझी माणसं, मी ज्या परिस्थितीत राहत होतो, 350 स्क्वेअर फीटमध्ये 13-14 माणसं आम्ही एकत्र राहत होतो. ओके, आता ह्या सगळ्या गोष्टी मला ऍक्सेप्ट करण्याबरोबर तिने या सगळ्यांना ऍक्सेप्ट केलं होतं. बरोबर. आता ह्याच्या पलीकडे काय आणखीन असू शकतं? म्हणजे माझ्या प्रेमाचं रूपांतर आदरपूर्वक प्रेम हे मी तिच्याबरोबर लग्न करायच्या आधीच ते तयार झालेलं होतं. म्हणजे माझ्या मनात तिच्याविषयी रिस्पेक्ट हा तयार झालाच होता. जसं आता ती सांगत होती की मला माझ्या वडिलांच्या क्वालिटीज याच्यामध्ये दिसतात, त्यामुळे तिचंही तेच झालं होतं की एक रिस्पेक्ट जो एकमेकांना देण्याची गरज असते, तो रिस्पेक्ट आमच्या मनामध्ये ऑलरेडी लग्नाच्या आधीच आमचा तयार झालेला होता. मग त्याच्यानंतर मी तिच्यासाठी किती कशा पद्धतीने कुठलंही एखादं काही संकट, काय मी नेहमी असं बाहेरच असतं असं काही नाही, एकमेकांना बोलताना देखील खूप ती अशी अनेक संकट आपल्या तर तिकडे कशी धम करून भिंत म्हणून उभं राहायचं. आणि मग ती भिंत म्हणजे अशी खूप अशी कणखर अशी नाही, सॉफ्ट एकदम. इथून हा गेला तरी अशी ती जाईल आणि पुन्हा ती येईल तिथल्या तिथे. कळलं का? सो तो लवचिकपणा जो आहे ना नात्यातला, तो लवचिकपणा फार महत्वाचा असतो. आणि ते मी दरवेळेला केलं. म्हणजे एकतर पहिली गोष्ट म्हणतो तसं तिला म्हणजे माझ्या घरी 14 माणसं, तिच्या घरी 3च माणसं. पोळ्या किती करायला लागणार? इनमिन त्यांना विचार. 3 पोळ्या व्हायच्या. मी ज्यावेळेला जायचो त्यावेळेला 9 पोळ्या करायला लागायच्या. कारण मी 4-4, 5-5, 6-6 खायचो त्यावेळेला. दे ना, असा होतो मी. आईने म्हणजे अभि येणार आहे आज असं, ती तर सुगरणच आहे, पण ती ते करायची जे काय असेल ते. माझ्या घरी आल्यानंतर 1 हँडेड आमची आई इम्प्रेस ना तिच्यावरती. नंतर त्या सगळ्या गोष्टी एकतर, पण ती आई मी करते असं म्हणून ती बसायची. आमच्याकडे 40-42 चपाती लागायच्या. त्या चपाती आणि तिच्या कामाचा उरक म्हणजे बापरे. म्हणजे मी अंघोळ करून काय नाही येतो तोपर्यंत हिचं सगळं करून टाक, टोक टोक डबा झालं संपलं, असं सगळं आहे. सो मला असं म्हणायचंय की काय लागतंय ह्या क्वालिटीज त्या अक्वायर करून त्याची पूर्तता झाली पाहिजे. वाट बघत बसायचं नाही की मी आता माझ्या आई याच्या आईच्या मनात मी माझं स्थान कसं निर्माण करेन. नाही, स्थान निर्माण होईल. जर मी हे नाही केलं तर ते काहीच होणार नाही. तर त्यासाठी निर्माण व्हायला पाहिजे हे गरजच आहे का, हा विचारच केला जात नाही ना तिथे. तर त्याची आई, मी तेच म्हटलं परत स्वीकृती. तुझी आई ती माझी आई, तुझे बाबा ते माझे बाबा, माझी आई ती तुझी आई, तुझ्या बहिणी त्या माझ्या नंदा आहेत पण त्या बहिणीच आहेत माझ्या. अशा पद्धतीने म्हणजे एक अत्यंत उदाहरण. आणि ना तुम्ही तुमच्या जोडीदाराकडे ना नुसतंच आयुष्य जगत नाही. ते जसं म्हणतो ना की आपण आपल्या भूमिका करताना जसं तुम्हाला बाहेर सुद्धा राहता आलं पाहिजे, तुम्हाला तुमच्या भूमिका बघता आल्या पाहिजेत नटाला. तर तुम्ही कुठे चुकताय, कुठपर्यंत पोहोचताय हे सगळं तुम्हाला जाणवत राहतं. तुम्हाला नटाला नेहमी बाहेरून मी कसं काम करतो हे कळत राहिलं पाहिजे, तर त्याच्यात प्रगती होत राहते. तसंच आहे तुमच्या जोडीदाराबरोबर जगताना. तो कशा पद्धतीने जगतोय, तो कुठे काय बोलतोय, तो कसं बोलतोय, तो आपल्याविषयी काय बोलतोय, कसा व्यक्त होतोय, ह्या सगळ्या गोष्टी खूप मॅटर करतात. म्हणजे तुला सांगतो, एका इंटरव्ह्यू मध्ये ती बोलता बोलता असं म्हणाली होती आणि आम्ही दोघंच होतो आणि माझ्या डोळ्यात टचकन पाणी आलं होतं. मला माहित नव्हतं हे. ऐश्वर्या तू नाव का चेंज केलंस ग? पल्लवी तुझं नाव होतं ना, छान मस्त, सगळे अजूनही तुला तुझ्या वेळेचे सगळे पल्लवीच म्हणतात, तू नाव का चेंज केलंस? ती म्हणाली की मला आवडतं. उलट माझं आत्तापर्यंतचं जे अस्तित्व होतं, जे जगणं होतं ते आता कम्प्लीट वेगळं होणार आहे. तर ते नावासकटच होऊ देत ना, मला वेगळ्या पद्धतीने जगता येऊ देत ना. म्हणून मी सांगितलं होतं अभिला की माझं नाव चेंज करायचं, पल्लवीच नाही दुसरं काहीतरी ठेवतो, म्हण पल्लवी पण तरी काहीतरी ठेव असं म्हटलं. आता ते नाव आमच्या बहिणीने मला सांगितलं होतं, तिला ऐश्वर्या रायाने वगैरे खूप आवडतं. ती असं म्हणाली मला की ऐश्वर्या माझ्या आधीची बहीण. म्हटलं की ओके. आणि मी ते काय मी असं नाही, मी तिला सांगितलं हा जो पारदर्शीपणा आहे ना, म्हटलं साधना म्हणते ऐश्वर्या ठेव, तिने सांगितलं. तर ती म्हणाली याच्यात 2 गोष्टी घडल्या.
एकतर पहिली गोष्ट मी स्वतः सांगितलं आईला नाव चेंज कर, कारण मला चेंज पाहिजे होता तो. तर त्याने बहिणीला जे आवडते नाटक नाव ते त्याने नाव ऍक्सेप्ट केलं आणि त्याने ते सांगितलं की ऐश्वर्या म्हणून. आता ती म्हणाली की मी त्या घराचा माप ओलांडायच्या आधीच मी त्या माणसांना आपलंसं करून घेतलं होतं की जे तुमचं आहे ते मी आता स्वीकारलेलं आहे. सो हे जो स्वीकार जो आहे ना तो खूप महत्वाचा असतो. माझ्या त्या बहिणीची तिला काय तिच्या डोक्यात आम्ही जसा विचार करतो तसं काही नसेल आला, पण ती काय म्हणणार की अरे मी अविला नाव सांगितलं आणि हिने काही हू का चू न करता अरे वा छान इतकं तिच्या मनात हिच्याबद्दल एक जागा निर्माण झाली. सो हे जे एकमेकांच्या मनात हृदयात जागा निर्माण करण्याची एक काय म्हणूया कला नाही, ती ती गंमत आहे, ती फार वेगळी असते आणि ती आम्ही अनुभवली आणि ती उपभोगली नेहमी दरवेळेला प्रत्येक क्षणाला. म्हणजे त्याच्यात आम्हाला खूप आनंद मिळत गेलेला आहे. आणि कट्टू आपण बोललो होतो की आजच्या घडीला माझ्या आईसारखीच माझी बायको असायला पाहिजे, हे प्रकरण फार गंभीर तिकडे जातं कधी कधी. मुळात मुलांना त्या पद्धतीतच संस्कार दिले पाहिजेत. म्हणजे आपण माहित नाही, पण कदाचित असं असू शकेल की आपण स्वतःलाच जास्त महत्व देत असू समजा त्यांच्या पुढे, तर ते महत्व त्यांच्या मनात कुठेतरी आत असतं की अरे माझी आई खूप मोठी आहे, माझी आई म्हणजे असंच पाहिजे, तू पण असंच वागलं पाहिजे. पण आणि आलेल्या सुनेला ती वेगळ्या कल्चरमधनं आलेली असते, ती वेगळ्या संस्कारातनं आलेली असते, तर तिला मुळात सासूचा ऍक्सेप्टन्स हा खूप महत्वाचा आहे. तू जर तिला नाही येते का चहा करता, ठीक आहे मग हे बा आम्ही आमच्याकडे असं करतो, आपण असं करूया असं म्हणून शिकवला तर तिलाही तो तसा येऊ लागतो आणि मग ते वाटत नाही की अरे तुला माझ्या आईसारखं येत नाही, ही गॅप निघून जाते. त्यामुळे सासूने सुनेला ऍक्सेप्ट करणं आणि आताच्या पिढीच्या सुनांमध्ये ती गोष्ट असणारच आहे की स्वयंपाकाची आवड नसणं किंवा त्यांना स्वयंपाकघरात छान न वाटणं, सगळ्या गोष्टी न येणं, हे त्यांच्यावर कधी ती जबाबदारी न पडल्यामुळे. कारण आधी कसं व्हायचं की घरात आई नसेल तर मग आई नाही तर मग मलाच पोळ्या करायला पाहिजे, मला चहा करायला पाहिजे. पण आता आपल्याकडे इन जनरल आपल्या मदतीला कोणीतरी असतं, एक आपल्या हेल्पिंग हँड आपल्याला असतो. त्यामुळे आईने नाही केलं तरी कोणीतरी करून घेतं आणि ते सगळं सावरलं जातं. तर ती सवयच नसते मुलींना आजकाल आणि त्याच्यात काहीच वाईट नाहीये किंवा काही चुकीचं असं नाही. ह्याची बेसिक कारणं ना ही खूप आपल्या जगण्यामध्येच आहेत. म्हणजे जे जगणं बदललेलं आहे ना त्याच्यामध्येच आहेत. तू बघ ना त्यावेळेला आमच्या वेळेला लहानपणीचे खेळ काय होते, ते पोळ्या, ते बातुक, हेच सगळं होतं ना. त्यामुळे त्या गमती जमती म्हणजे ही एका कथेमध्ये मी लेख लिहिला होता, त्याच्यामध्ये मी बघितलं होतं की आई कसं मुलीला घडवत असते. बरोबर, म्हणजे ती म्हणाली की आमच्याकडे कणिक पीठ ते जर आलं समजा तर ते आठवड्याभराचं असायचं. हा तर मला आईने एकदा सांगितलं होतं की करून बघ की काहीतरी असं. तिने पोळ्या आमचं दुकान होतं आणि ती दुकानात होती, तर मी विचार केला की ती आल्यावर तिला पोळ्या करायला लागतात तर मग मी करते, म्हणून मी कणिक भिजवायला घेतली आणि मग ते ॲज युज्युअल होतं, पातळ झाली घट्ट झाली मग पातळ करा, असं करत पीठ संपलं. मी शेजाऱ्यांकडचं पीठ आणलं आणि असा एक खूप मोठा गोळा केला आणि ते अराउंड दॅट की एक तेलाचा डबा होता आमच्याकडे एवढूसा आणि त्यातलं तेल ती वापरायची आणि तो असा वरती फळकुटावर ठेवलेला असायचा. ती मला एकदा तिने सांगितलं होतं की तो दे, तर तो देताना दिला मी आणि परत ठेवताना तो माझ्या हातातून सटकला आणि ते तेल सांडलं. तर तिला म्हणजे मला तिचं एक्सप्रेशन आठवतंय की आता मी पुढचा आठवडा कसा घालवणार आहे किंवा आता मग त्यानंतर मला असं आलं की मी एवढी सगळीच कणिक मी संपवून टाकली, म्हणजे पातळ झाली म्हणून घट्ट करा, घट्ट झाली म्हणून पातळ करा, आता पुढचं म्हणजे. कारण तेव्हा तशी परिस्थिती होती की अरे बापरे आता हे आठवड्याभराचं संपलंच की सगळं. पण ती म्हणजे मदत करण्यातला आनंद होता किंवा तिला काम पडू नये हा उद्देश होता, पण तरी म्हणजे असं झालं होतं. तू कशाच्या कॉन्टेक्स्ट नाही, मी तेच आहे नाही की आई समजा तुला त्यावेळेला अगं काय आता सगळी कणिक संपवलीस, एकतर बेसिकली केवढा मोठा डोंगर आता कोसळला असं काही तिने रिॲक्ट झालीच नाही ना ती. त्याच्यामुळे
आईने मुलांबरोबर कशा पद्धतीने वागायचं असतं, म्हणजे जसा तुझा मुद्दा होता की हे आपला मगाशी जो विषय होता की लहानपणी त्याचं सगळं बाळकडू सगळं संपूर्ण जे होतं ना, तुमच्या खेळातनं, तुमच्या एकमेकांबरोबरच्या वागण्यातनं, घरी म्हणजे आमच्याकडे अनेक पाहुणे मंडळी आली की त्या पाहुण्यांबरोबर कसं वागायचं, त्यावेळेला सगळं घरातच ते बाळकडू जगण्याचं जे मिळायचं ते आता जनरली होत नाही. प्रत्येक जण आपापल्या रूममध्ये आणि आता हे तर आता आलेलंच आहे. आणि त्यामुळे म्हणजे आपण घरात आलेल्या सुनेला ती 100% आपल्या पद्धतीने वागूच शकणार नाही, कारण तिचे 20 वर्ष ती वेगळ्या घरात राहिली, तिकडचे संस्कार, तिकडची लाईफस्टाईलच वेगळी असू शकते. तर ते एक्सपेक्ट करणं आणि मग त्रास करून घेणं हे नाही केलं आपण तर ते मुलांपर्यंतही त्या तशा पद्धतीतच पोहोचतं आणि मग कंपॅरिझन केली जात नसेल किंवा तसं होऊ शकेल. पण जर आपणच अरे काय हिला हे पण करता येत नाही, अरे हे वेगळंच केलं, असं आपणच ती जाणीव करून दिली तर कदाचित ते कॉम्प्लिकेटेड होऊ शकत असेल. पण आता मगाचपासून तुम्ही म्हणता की इतकी सगळी मंडळी तुमच्या घरात होती आणि त्यात तिने ऍडजस्ट केलं आणि ती छान राहिली. ऍडजस्ट करणं वेगळं आणि राहणं एक उत्तम राहणं एक वेगळी गोष्ट असते. पण आत्ताच्या घडीला म्हणजे आता तुम्हाला एक मुलगा आहे आणि आता अर्थातच त्याचं लग्नही काही वर्षांमध्ये होईल, पण त्यामुळे त्या गोष्टी सगळ्या असतात. पण आता तुम्ही बघत असाल बऱ्याचदा आत्ताच्या पिढीमध्ये किंवा बऱ्याचदा जेव्हा लग्न ठरवतात तेव्हा मुलींच्या अटी असतात, किती माणसं आहेत घरात, बरोबर, मला आई वडिलांसोबत राहायचं नाहीये त्यांचे, आणि ते एका दृष्टीने बरोबर आहे किंवा सॉर्टेड आहे असं मला वाटतं की मतभेद होणं किंवा एकमेकांची स्पेस प्रत्येकाला एक्सपेक्टेड असणारी, तर त्यापेक्षा ते जर वेगळे राहिले तर त्यांना एक आपण या गोष्टी आता आम्ही केलं तेव्हा आम्ही चमच्यापासून आमचं घर घडवत गेलो किंवा तो संसार उभा केला, पण आता उभा असलेल्या संसारातच ते इन होणार आहेत तर त्यांना ते सॅटिस्फॅक्शनच नाही मिळणार ना की आपण काहीतरी संसारासाठी प्रोसेस, ती प्रक्रिया आहे ना, तर ती एन्जॉय करण्यासाठी फार महत्वाची असते. सेपरेट राहिले किंवा तरच त्यांना ती मिळू शकते. जर त्यांचं म्हणणं असेल तर त्याला अपोज करण्यासारखं काही नाहीये. आणि घरात माणसं किती म्हणजे पूर्वी आपण घरातली करती स्त्री जी असायची ती घरासाठीच डेडिकेटेड असायची, म्हणजे ती सगळं खूप मोठ्या जबाबदाऱ्या पार पाडायची. पण आता आपण घरातून एक पाऊल बाहेर टाकल्यानंतर आपलं करिअर असतं, आपली नोकरी असते, आपल्याला बाहेरची व्यवधानं असतात, मग ती करता करता परत घरातही म्हणजे ते प्रॅक्टिकली पॉसिबल होत नाही. त्यामुळे ती शक्यता विचारली गेली समोरून तरी काही चूक नाहीये त्याच्यात. आणि मला असं वाटतं की जबाबदारी हा जो एक हे आहे ना, जबाबदारीची जाणीव प्रत्येकाला जर त्याची जर असेल ना आणि ती त्याने घेतली तर मला वाटतं हे प्रॉब्लेम येत नाहीत. म्हणजे जसं आई वडिलांच्या जबाबदाऱ्या असतात तशा मुलांनी देखील मुलांच्या जबाबदाऱ्या म्हणून आपलं ब्रिंगिंग करायला सुरुवात केली ना तर मला वाटतं हा प्रॉब्लेम येत नाही. म्हणजे वडील पैसे देत आहेत म्हणून माझा पॉकेट मनी मला मिळतोय, विषय संपला नाही. मला इतका पॉकेट मनी मिळतोय, मी जेव्हा हात पुढे करतो त्यावेळेला मला 10 रुपये का मला 10 मागितले तर 20 रुपये मिळतात, तर 20च्या 20 रुपये मी खर्च न करणं आणि त्यातले मी सेव्हिंग करून काहीतरी करतोय का हा विचार त्या मुलामध्ये जर ज्या क्षणाला येतो ना, मिळतात म्हणून मी करणं नाही, आता ही माझी जबाबदारी आहे की त्या पैशांचा विनियोग मी कसा करू, ही माझी जबाबदारी. ते चांगलं त्याच्यातनं काय निष्पन्न होईल करता येईल मला. सो ते फार गरजेचं असतं मुलांच्या बाबतीमध्ये. जसं आई वडिलांनी त्यांचं हे करणं मुलासाठी, तसं मुलांनी देखील आई वडिलांचा विचार करून आता मला जास्तीत जास्त कसं यांना आनंदी ठेवता येईल हे बघणं देखील मुलांची देखील जबाबदारी असते. अगदी याला जोडून माझा प्रश्न आहे की अमेय आहे आता आणि आत्ताचं झालंय की आत्ताच्या पिढीचं जगणं खूप वेगळं आहे. रोज ते नवीन गोष्टी शिकतायत, मग ते सोशल मीडिया असेल किंवा रोज एक वेगळ्या पद्धतीचं जगणं ते स्वीकारतायत. आणि किती केलं तरी 25-30 वर्षापूर्वीची परिस्थिती वेगळी होती. प्रत्येक घरात आई वडील आणि मुलांमध्ये एक दरी पाहायला मिळतेच आहे, मग ती वैचारिक दरी असेल किंवा ती वर्तवणुकीतली असेल. तर आई वडील म्हणून हे पॅरेंटिंग कसं होतंय किंवा ती दरी कशी सांधली जातीये? आमच्या वेळेला ती दरी जास्त होती असं मला वाटतं, कारण आता आपलं लाईफस्टाईलच अशी आहे किंवा आपलं जगणंच असं आहे की आपण त्या मुलांमधलं होऊन जातो. म्हणजे त्यांच्या विचारांची आपण
जुळवून घ्यावं लागत नाही, तर आपण त्यांच्या विचारांना सहमत असतो. म्हणजे सोशल मीडिया तू म्हणालास तसं किंवा इतरही गोष्टी असतील, तर असं फार खटके उडण्यासारखं काही नसतं. आणि संस्कार म्हणशील तर ज्या वेळेला मुलगा घरातच, म्हणजे संस्कार वर्गांना पाठवायची वेळ येत नाही, घरातच त्याच्यावर संस्कार होत असतात. तो आजूबाजूला बघत असतो कशा पद्धतीने स्वभाव आहेत घरातले, कशा पद्धतीने घरातलं वातावरण आहे, कशा पद्धतीने माणसं एकमेकांशी वागतायत, तर ते आपसूक कुठेतरी त्याच्यावर संस्कार होतच असतात. त्यामुळे मला कधीच असं अमेयामध्ये आणि आमच्यामध्ये अशी दरी किंवा विचारांची तफावत अशी कधीच वाटली नाही. मला असं अगदी मनापासून वाटतं की जर त्याचं म्हणणं त्यांनी पटवून दिलं तर ते त्याच्यात तथ्य आहे असं म्हणून आपण समजूनही घेऊ शकतो. आणि काही वेळेला आम्ही त्याला समजून सांगितलं की नाही, असं नाही, आम्हाला असं वाटतंय, तर ते जर त्याला तो पटवून घेऊ शकतो. त्यामुळे एकमेकांना समजावून सांगणं, म्हणजे फक्त त्याची मतं वेगळी आहेत म्हणून त्याला आपण क्रॉस करणं पेक्षा, तुला असं का वाटतंय, जर असं वाटतंय तर मला हे असं असं वाटवतं, मग ह्या दोन मतांमध्ये आपण समन्वय साधून कुठेतरी पुढे जाऊ शकतो का, किंवा अच्छा ओके ओके बरोबर तुला वाटतंय ते करेक्ट आहे असंही आपण म्हणू शकतो ना. म्हणजे आपण ती अढी धरून बसणं किंवा आम्ही मोठे आहोत तर आम्हाला वाटतंय तेच खरं आहे असं नाहीये. त्यांनी आपल्यापेक्षा जास्त बाहेर वावरलेत किंवा बाहेरच्या गोष्टींची ते जास्त गोष्टींना ते एक्सपोज आहेत, त्यामुळे त्यांची मतं जी आहेत ती त्या गोष्टींची रिलेटेड करेक्ट असू शकतात, हे आपण ऍक्सेप्ट करणं, असं जर कुठेतरी समीकरण असेल ते, तर विचारांची दरी फार येत नाही. ज्या गोष्टीत आपल्याला कळत नाही ती गोष्ट त्यांनी सांगितल्यावर आपण मान्य केली पाहिजे किंवा समजून घेतली पाहिजे, आणि ज्या गोष्टी त्याला कळत नाहीत त्या ह्याने सांगितल्यावर, समजून सांगितल्यावर त्याने मान्य केल्या पाहिजेत, आणि ते तसं घडत जातं. त्यामुळे अशी दरी येत नाही, पण एकमेकांना समजावून सांगणं, एकमेकांचं समजून घेणं, हा की पॉइंट असू शकतो. आणि मला असं वाटतं ना की आता सध्या काय होतंय ना की ऑलरेडी माणसानं खूप ऑक्युपाइड आहेत. हा म्हणजे ना ती काय म्हणूया अहमभाव हा जो एक मी म्हणतो ना, तो ऑलरेडी माणसांमध्ये प्रत्येकामध्ये ना इतका आय डोंट नो म्हणजे का असतो तो. मला तर असं नेहमी वाटतं की तुम्हाला स्वतःला खूप छान रिक्त ठेवता आलं पाहिजे. रिकामं भांडं जेवढं असेल तुमचं तितकं तुम्ही जास्त 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 त्याला भरता येऊ शकतं. आणि मग ते नुसतं भरून उपयोगाचं नाही. जसं मी म्हणतो की एखादी चांगली गोष्ट मला आवडली, पटली, तर मी ती डोक्यात ठेवण्यापेक्षा ना ती आचरणात आणली की नाही की ते भांडं रिकामं होतं. तो तुमच्या जगण्याचा भाग होतो, है ना. तसं आहे ते. तसं म्हणजे मी आमच्या आम्याला ज्यावेळेला पुण्याला तो होता, 3 वर्ष पुण्यात होता ललित कलात, बरोबर. तर तिकडे तो मेसमधनं मागं अमुक तमुक ती मुलं वगैरे सगळं समजून वगैरे सगळं करणं, कधीतरी केलं वगैरे असं करत होते. आता जायचं आहे अमेरिकेला त्याला. अमेरिकेला जायचं आहे, तर आम्ही त्याला सांगितलं नाही. हिनं ना सांगितलं ना मी सांगितलं. आम्ही नसताना तो आमच्या साधनाकडनं, हिच्याकडनं तर शिकायचा, तो विचारायचा ही भाजी कशी करतात, ते कसं करतात. तर तो आमच्या साधनाकडनं अनेक भाज्या करायला शिकला. हिच्याकडनं काही लेटेस्ट नवीन काही काय म्हणूया इनोव्हेटिव्ह काही गोष्ट करायची असेल, हे थोडं आहे, ते थोडं आहे आणि हे थोडं आहे, हां, तर ह्याच्यातनं काय करायचं, मग ते हिच्याकडनं तो हिला ते खूप छान जमतं. म्हणजे अरे ती काकडी येते, अमुक आहे तमुक आहे, त्याचं हे असं करणं ह्याची बरोबर, दही घातलं हे केलं की तसं होतं. कारण तिच्या आईने हिला खूप छान गोष्टी त्या शिकवलेल्या आहेत, तर ते पासून होत आहे. तर ते तो शिकला. पण पोळी कशी छान मस्त करायची, अमुक कसं करायचं, तर मग तो काय करायला लागला. तो त्याच्यानंतर आमच्या साधनाला सांगायचा की तू माझ्या पोळ्या, माझी भाजी तू नाही करायची, माझी मी करणार. मग हे तो करत गेला, ते आम्हाला सांगायला लागलं नाही. मग आता तिथे जाऊन की मी पैसे माझे कसे वाचवू, माझे कुठे कसे काय वाचतील काय, हा सगळा विचार त्याचा तोच करायला लागला. म्हणजे साधी गोष्ट मला त्याचं खूप आवडली कुठली गोष्ट की मी त्याला म्हटलं होतं की म्हणजे तू एकटाच राहणार आहेस की कोणी कंपॅनियन तू घेणार आहेस का. मला भाऊ मी बघतोय, फक्त आता काय मला माहीत नाही कोण कसं काय आहे. आम्ही हे 16 जण आहोत, त्या 16 जणांमध्ये कोण कसं आहे, बघायला कसं आहे काय मला काही माहिती. एकदा मी तिथे जातो, जरा थोडंसं रुळतो आणि मग त्यानंतर मग मी ठरवतो कोणाला कंपनीत घ्यायचं. मग मला एकदा फोन केला, मला म्हणाला एक जॅपनीज मुलगा आहे बाबा, त्याला मी घेतो माझ्या जोडीला, आणि त्याची कारणं अशी आहेत, त्यांनी कारणं मला सांगितली आणि मला ती खूप आवडली. मी हिच्याकडे बघितलं, विचार करतोय खूप छान.
मला म्हणाला की एक तर तू जॅपनीज आहे त्यामुळे तू खूप शिस्तबद्ध असणार, माझ्यापेक्षा जास्त शिस्तबद्ध असणार होतो. त्याची शिस्त मला खूप छान घेता येईल पहिली गोष्ट. आणि मला फार खात्री, आणि मी ॲक्टिंग फॅकल्टीचा आहे तर तो डिरेक्शन फॅकल्टीचा आहे. सो आल्यानंतर अभ्यासाव्यतिरिक्त आमची डिस्कशन्स खूप वेगळी काही होतील, माझं ॲज अन ॲक्टर म्हणून, त्याचं डिरेक्टर म्हणून. सो इतका विचार ज्यावेळेला आपला मुलगा करतोय आणि त्याला हे कळतंय आता हे सगळं, त्यावेळेला आपण निर्धास्त होतो. मग आता त्याच्या कामात आपण लुडबुड करायची नाही. आता तू काय सांगतोय, तुला काय कळतंय, तुझ्याकडनं आम्हाला किती घेता येईल ते आम्ही घ्यायचंय. मला असं वाटतं की ते गिव्ह अँड टेकच आहे. म्हणजे ते आपण जर फक्त म्हटलं की फक्त आम्हालाच कळतं, आम्ही खूप पावसाळे पाहिले हा. आणि ना जितकं तुम्ही नात्यांमध्ये तुम्ही एकमेकांवरती लादण्यापेक्षा तुम्ही छान एकमेकांना समजून घ्या की मग काय प्रॉब्लेम येत नाही. पण मला इथे आवर्जून विचारावं असं वाटेल की ना, लग्नाला 2 वर्ष होऊ देत, 5 वर्ष होऊ देत, 30-35 वर्ष होऊ देत, छोट्या छोट्या कुरबुरींना भांडणं होतातच. पण गोष्ट अशी आहे की काही जणांना ना किंवा काही कपलमध्ये एक असं असतं की रात्र सरली की दुसरा दिवस नवा असतो आणि आपण भांडण विसरून जातो. काही जणांमध्ये असं असतं, हा, पण काही जणांमध्ये असं असतं की ते आपल्या डोक्यात राहतं, आपण सॉर्ट आउट करून घेऊया आणि मग गोष्टी क्लिअर करून मोकळे होऊया. तुमच्या बाबतीत असं नेमकं आमच्या बाबतीत हा जसं म्हणाले की आज जे झालं ते झालं, उद्यापासून काहीतरी वेगळं म्हणजे नाही, ते काही काय घडलं, काहीच नाही घडलं. तर माझं असं कसं काहीच नाही घडलं ना, आणि तू असं असं बोलला होतास आणि मी असं असं बोलले होते, मग त्याच्यात माझी चूक असेल तरी मला असं वाटतं की मी बरोबरच आहे, म्हणजे मी बरोबरच होते आणि ते असं असं झालं होतं आणि मला खूप बडबड बडबड असं ते बोलून टाकायचं असतं. बरं, ते झाल्यानंतरही माझा मूड यायला 2 दिवस जातात. हा त्या बाबतीत खूप सरेंडर मोडला असतो की झालं गेलं, तो नॉर्मलच वागत असतो आणि माझ्या मनात असं की हा चुकला होता ना ह्याच्या, म्हणून तो नॉर्मल लगेच होऊ शकतो, मी कशी होणार आहे. पण या बाबतीत तो फारच, त्यामुळे कदाचित ते आमचं रिलेशन म्हणजे ह्या गोष्टीचं जे आहे ते सॉर्ट झालं असेल की तो सतत तो लगेच हत्यार टाकतो, म्हणजे चकचक 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 होतं, त्याच्यानंतर दुसऱ्या क्षणाला तो नॉर्मल असतो. आणि मी कितीही आतून धुमसत असले तरी तो नॉर्मल राहूनच मला शांत करतो. मग एका पॉइंटला मी शांत होते. पण ते तसं कोणीतरी नात्यात असणं गरजेचं. पण ती चिडचिड होते का कधी की अरे एवढा नॉर्मल का, ते काहीतरी खूप सिरियस गोष्ट घडलेली, आता त्याच्यावर बोलूया, आपण बोलून मोकळं होऊया, असं कधी बोलून मोकळा तो होतो. म्हणजे डिस्कशन लेवलला तो सतत ओपन असतो, म्हणजे डिस्कशन्स होतातच की अरे हे असं झालं, असं मला हे वाटलं होतं, मला ते वाटलं होतं, हे होतच. पण त्याच्यानंतरही माझ्या डोक्यातनं ते गेलेलं नसतं, माझा दुर्गुण आहे. आणि ते डिस्कशन नाही झालं तरी ते त्याच्या डोक्यातून कधीच गेलेलं असतं, हा त्याचा गुण आहे. तर असं कोणीतरी रिलेशनशिपमध्ये एक माणूस तसा असणं गरजेचं आहे असं मला वाटतं, की तरच ते सॉर्ट होऊ शकतं. आणि दुसरा एक त्याच्यावरचा एक हे आहे ना की तुमच्या स्पर्शात एक खूप छान जादू आहे आणि ती आहे, ती हे जे दिलेलं आहे ना, हे कशाला 5 बोट हात अमुक तमुक हे सगळं आहे. काही झालं तुम्ही एक छान मस्त हक करा, लगेच समोरच्या माणसाच्या डोळ्यातनं पाणी येऊन गेलं की नाही, सगळा निचरा होतो सगळ्या, कळलं का? त्याला फार वेळ लागत नाही. पण त्याला जरी विलंब झाला, एक जरा थोडासा वेळ झाला की नाही, हा, मग ते ती वेळ निघून गेली की मग जरा ते गोंधळ होतो थोडासा. आणि माझ्यामुळे एखादा माणूस दुखावलं जात आहे, दुखावलं गेलं, दुखावलं जाऊ शकतं, ह्याची जाणीव प्रत्येकाला असली ना काही प्रॉब्लेम येत नाही. तसं होऊ देत नाही तो माणूस. अनाहूतपणे झालंच तर ओके ठीक आहे बाबा, हे झालं माझ्याकडनं, ह्याचा ऍक्सेप्टन्स असतो. आताच्या पिढीसाठी हे खरं तर खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. नात्याची वीण जी असते ती किती ताणावी आणि किती सैल सोडावी हे आज तुम्ही उत्तम सांगितलेलं आहे दोघांनी. आणि आज खरं तर मला वाटतं आमच्या सोबत सगळ्या प्रेक्षकांनाही याचं उत्तर मिळालं की नारकर दाम्पत्य इतकं एनर्जेटिक, इतकं खुश, इतकं उत्साही का असतं. आणि जे काही तुम्ही आज आम्हाला सांगितले त्या प्रत्येक, बरं मला वाटतं हे प्रश्न प्रत्येकाच्या पाहणाऱ्याच्या मनात असतील, त्याची उत्तरं सगळ्यांना मिळाली असतील. आणि तुम्ही आज वेळात वेळ काढून लोकमत फिल्मीच्या या मंचावर आलात, आमच्याशी छान गप्पा मारल्यात, त्याबद्दल खूप खूप आभारी आहोत. आणि मला असं म्हणायचं की नाव जरी आपलं तुमच्या पॉडकास्टचं लोकमत फिल्मी असलं तरी आपण त्या विषयावरती फिल्मीपणे बोलत नाही, छान रिअल याच्यामधलं बोलतो. आणि विषय देखील तुमचे खूप छान आहेत. आणि मला खूप आनंद झाला की
वेगवेगळ्या काय म्हणूया टप्प्यावरची, वयोगटाच्या टप्प्यावरची 4 जण तुम्ही आमच्यावर गप्पा मारायला आलात. आम्हाला पण खूप आनंद झाला. थँक्यू Thank you. थँक्यू सो मच.